नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं YouTube चॅनल सहज शिकूया मराठीवरती। आज आपण शिकणार आहोत अभिजात मराठी इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 9। कोणती कविता आहे? कविता क्रमांक 9 पाहूया, महाबाप। चला तर मग आपण सुरुवात करूया। पाठ क्रमांक 9 महाबाप। आता ही जी कविता आहे ना, महाबाप म्हणजे माझे वडील, मेरे पिताजी अशा नावाची कविता आहे। पण ही कविता जी आहे ही प्रमाण मराठी भाषेमध्ये नसून वऱ्हाडी भाषेमध्ये आहे। आपली जी मराठी भाषा आहे, भाषा मराठीच आहे, पण ती वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे बोलली जाते। बोलण्याचा शब्द, बोलण्याचे उच्चार हे काही काही ठिकाणी वेगळे असतात। जसं आपण खानदेश प्रांताचा उल्लेख केला मागच्या धड्यामध्ये, तर खानदेश प्रांतामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते, कोकणामध्ये कोकणी, मालवणी भाषा बोलली जाते, वऱ्हाड प्रांतामध्ये वऱ्हाडी भाषा बोलली जाते। अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जात असते। आपण जी बोलतो, जी शिकतो पुस्तकामध्ये, ती प्रमाण भाषा। त्यामुळे या मराठी भाषेचं तुम्हाला मी आज फक्त हिंदी भाषेमध्ये भाषांतर न करता प्रमाण मराठी भाषेमध्ये देखील भाषांतर करून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ती समजेल। कारण वऱ्हाडी भाषा ही आपल्या सगळ्यांनाच काही येत नसते, जमत नसते, त्यातले शब्द आपल्या लक्षात येत नाही। त्यामुळे पहिले मी प्रमाण मराठी भाषेमध्ये याचं भाषांतर करेल आणि मग हिंदी भाषेमध्ये। देखो बच्चों, आज हम जो कविता पढ़ने वाले हैं ये मराठी भाषा, ये पर ये वऱ्हाडी भाषा है। जैसे कि महाराष्ट्र प्रांत में अलग अलग भाग में अगर आप जाओगे, एरिया में आप जाते हो, तो आपको बोली भाषा में कुछ शब्द अलग मिलते हैं, उनकी बोलने का लहजा तरीका अलग होता है। जैसे वराड़ प्रांत में जाते तो वराड़ी भाषा, खानदेश में जाते तो अहिरानी भाषा, कोकण में कोकणी, मालवणी भाषा, ऐसे अलग अलग प्रांतों में अलग अलग भाषा, उसके शब्द अलग अलग होते हैं। और आप और हम जो बोलते हैं, जो बुक में पढ़ते हैं, वो प्रमाण मराठी भाषा होती है। तो आपको भी ये जो वराड़ी भाषा है वो समझने में थोड़ी कठिन जाएगी, पर ध्यान देकर अगर आपने सुना तो वो समझेगी। मैं प्रमाण मराठी भाषा में भी इसका ट्रांसलेट करूंगी और हिंदी भाषा में भी ट्रांसलेट करूंगी। तो आप सब लोग ध्यान देकर सुनिए। पहले हम ये कविता पढ़ेंगे और उसके बाद में इसका ट्रांसलेशन करेंगे। चला तर मग आपण आता कविता पहिले वाचूया। तुम्ही लक्ष देऊन ऐका नीट, शब्द उच्चार कसे येतात ते। तय हाती जीव घेऊन बाप महा दूर जाते, सदा त्याच्या आठवणीत भरून हा उर येते। हाती कुदय फावड खंदे सुखाचा सागर, सांडे रगत तेधवा फुटे दुःखाची घागर। राब राबता बापाले लय झाल्या खोल जखमा, नाही डोयाले का झोप सेवा करे माय रखमा। लय भोगल बापानं रात दिवसाचं दुःख, नशिबानं दिला धोका त्याले न्योत काही सुख। त्यानं जीवाचंच केलं लेकरासाठी रान, उन्हामधी भाजे पाय त्याचं न्योत त्याले भान। उभ्या जिनगानीच माह्या केलं बापानं गा सोन, माह्या बापाच्या कष्टाची मले हाय सदा जाण, माह्या बापाच्या कष्टाची मले हाय सदा जाण। पहा विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर कविता आहे। एक तर वऱ्हाडी भाषा ही बोलायला, ऐकायला, कानाला आपल्याला गोड वाटते, आणि त्यातनं या भाषेमध्ये बाप म्हणजे आपले वडील आहेत, ते आपल्या मुलांसाठी कशा प्रकारे मेहनत करतात, स्वतः खूप कष्ट करतात, रक्त सांडतात, परंतु आपल्या मुलांच्या जीवनाचं सोनं करतात, त्यांना आरामदायी जीवन देण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, अशी एका वडिलांची धडपड या कवितेतून व्यक्त केलेली आहे। इस कविता में हमें क्या बताया गया है? पिताजी, बाप यानी पिताजी, हर एक के पिताजी बहुत सारी मेहनत करते हैं, कष्ट करते हैं, खुद को तकलीफ सहन कर लेंगे, पर अपने बच्चों के लिए, उनके लिए आरामदायी सब सुख सुविधा उनको देने के लिए कोशिश करते हैं। तो ऐसे एक पिताजी की एक कविता है। चला आपण एक कडव्याचं भाषांतर करूया आता। तय हाती जीव घेऊन बाप महा दूर जाते, सदा त्याच्या आठवणीत भरून हा उर येते। तय हाती म्हणजे काय? तळ हातावरती। तय हाती म्हणजे तळ हातावरती जीव घेऊन बाप माझा दूर जातो। आता कविता शिकताना ना शब्दशः अर्थ आपल्याला पाहायचा नसतो,
तिथे भावना बघायची असते. आता काय तळ हातावरती आपलं जीव घेऊन ते वडील जात आहेत असं नाही. पण वडील काहीतरी कामासाठी, कष्ट करण्यासाठी घरापासून, कुटुंबापासून लांब जात आहेत. पण त्यांचं सगळं लक्ष कुठे आहे? आपल्या घराकडे, आपल्या मुलांकडे आहे. म्हणून काय म्हणतात की तय हाती म्हणजे तळ हातावरती जीव घेऊन, प्राण घेऊन माझे वडील जात आहेत, दूर जात आहेत कष्ट करण्यासाठी. सदा त्यांच्या आठवणीत, आठवणीत म्हणजे काय? त्यांच्या आठवणीमध्ये मग आमचा ऊर भरून येतो, म्हणजे आमचं हृदय भरून येतं. ऊर म्हणजे काय? हृदय भरून येतं. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट कोणाची आठवण आल्यावर मला भरून आल्यासारखं वाटतंय, तर तसं की वडील कामासाठी, कष्टासाठी लांब गेलेले असतात, पण त्यांचं सगळं लक्ष कुठे असतं? घराकडे असतं. तै हाती जीव घेऊन म्हणजे तळ हातावरती जीव घेऊन खूप असं कष्ट करण्यासाठी ते गेलेले आहेत. पण त्यांचं लक्ष घराकडे असतं आणि घरातली जी मुलं आहेत, घरच्यांना पण जेव्हा त्यांची आठवण येते तेव्हा त्यांचा ऊर भरून येतं, हृदय भरून येतं. देखो कविता हम लोग जब पढ़ते हैं ना तो वर्ड टू वर्ड मीनिंग नहीं लेना, उसके पीछे की इमोशन हमें समझ में लेनी होती है। यहाँ पे क्या दिया है? तय हाथी यानी कि हाथों के ऊपर जीव यानी कि प्राण लेके जा रहे, तो ये नहीं देखे कि हाथों के ऊपर प्राण लेके पिताजी जा रहे, नहीं। तो इसके पीछे इमोशन देखना है कि अपने प्राणों को हाथों में लेकर बहुत कष्ट मेहनत करने के लिए पिताजी अपने घर से, अपने बच्चों से दूर जा रहे हैं। और घर के भी जो बच्चे हैं उनको जब उनकी याद आती है, आठवणी यानी कि आठवण यानी कि याद आती है, तब उनका ऊर भर के आना यानी कि हृदय भर के आता है। हम लोगों को भी जब किसी की याद आती है तो हम बोलते हैं ना दिल भर के आना, मेरा दिल भर आया है। तो ऊर का मतलब क्या होता है? हृदय, दिल। जब हमारे पिताजी की हमें याद आती है, वो घर से दूर जाते हैं, तय हाथी जीव लेके यानी कि बहुत कष्ट करने के लिए जाते हैं, तो तब हम बच्चों को भी उनकी याद आती है, तो ऊर यानी कि दिल भर के आता है। चलो आगे बढ़ते हैं। हाती कुदय फावड, खंदे सुखाचा सागर, सांडे रगत तेधवा, फुटे दुःखाची घागर. हाती कुदळ आणि फावडं घेऊन, हे बघा हे जे आहे ना याला म्हणतात कुदळ, आणि हे जे खांद्यावर आहे याला म्हणतात फावडं. हातात कुदळ आणि फावडं घेऊन खंदे सुखाचा सागर म्हणजे काय? सुखाचा सागर खोदण्याचा प्रयत्न ते करतायत. काय करतायत? माझे वडील हाती कुदळ फावडं घेऊन सुखाचा सागर खोदणं म्हणजे काय? कष्ट करून त्याच्यातून जो पैसा मिळणार आहे त्याच्यातून सुख मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खंदे सुखाचा सागर म्हणजे असं शब्दशः काही ते सुखाचा सागर नाही खंदत, पण काय की कष्ट करून जे त्यांना पैसे मिळतील त्याच्यातून आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी सुख म्हणजे सुख सुविधा विकत घेण्याचा आणि आपल्या घरच्यांना सुखी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सांडे रगत तेधवा, तिथे काय? पण तेव्हा काय होतं? जेव्हा रक्त सांडतं, हे बघा रगत तेधवा म्हणजे रक्त सांडतं, म्हणजे ते काम करताना त्यांना जखमा होतात. बघा हे कष्टाचं काम सोपं नसतं, कुठे लागतं, जखमा होतात, जेव्हा त्यांचं रक्त सांडतं त्या जमिनीवरती, तेव्हा फुटे दुःखाची घागर, तेव्हा मात्र त्यांचा दुःखाचा जो मनातलं दुःख आहे ते फुटून बाहेर येतं, म्हणजे खूप त्यांना वाईट वाटतं. फुटे दुःखाची घागर, घागर म्हणजे काय? एक माठ म्हणतो ना आपण, मातीचं मटकं असतं त्याला घागर असं म्हटलं जातं. तर फुटे दुःखाची घागर म्हणजे त्यांचं जे मनात साठले दुःख आहे ते बाहेर येतं. जेव्हा त्यांना म्हणजे खूप मेहनत करून सुद्धा कधी कधी यश मिळत नाही, हवं तसं यश जेव्हा त्या वडिलांना मिळत नाही, त्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा, तेव्हा त्यांचं रक्त सांडतं जखमांमधून, दुःख होतं, तेव्हा फुटे दुःखाची घागर म्हणजे त्यांना खूप दुःख होतं. याचा अर्थ असा होतो की त्यांना खूप दुःख होतो. यहाँ पे क्या कहते हैं? हाथी कुदळ या फावड़ा, यानी कि हाथ में कुदळ, ये जो है ना इसको बोलते हैं कुदळ और इसको बोलते हैं फावड़ा। तो हाथ में कुदळ फावड़ा लेके मेरे पिताजी खंदे यानी कि खोद रहे हैं। खंदे का मतलब क्या होता है? खोदना। देखो यहाँ पे जमीन खोदते हुए दिखा है ना, खंदे के मतलब होता है जमीन खोदना। तो सुख का सागर खोद न रहे, सुख का सागर यानी कि क्या? ये जो वो काम करेंगे उसमें से उनको कुछ पैसे मिलेंगे और उस पैसों से जो चीजें वो अपने बच्चों के लिए, अपने परिवार के लिए लेके जाएंगे, तो वो सब परिवार सुखी हो जाएगा। यानी सुख ढूंढ रहे हो, सुख के लिए वो काम कर रहे हैं ना, कोई भी पिताजी काम कर रहे हैं, पैसे मिलते हैं, उसके बाद में वो बच्चों के लिए जो चीजें खरीदते, तो बच्चों के चेहरों पे जो मुस्कान आती है, जो उनको सुख मिलता है। तो ये सुख का सागर खोद रहे यानी कि सुख के लिए वो काम कर रहे। पर जब काम करते वक्त देखो ये काम होता है, मेहनत का काम होता है, ये इतना आसान नहीं होता है, हम लोग सिर्फ पिक्चर में देख रहे, पर उनको जब ये सब काम करते हैं कुछ लगता है, खरोच आ जाती है, जख्म हो जाती है, तब उनका क्या होता है? खून गिरता है। सांडे रगत तेधवा, रगत का मतलब रक्त, खून, ब्लड, तेधवा मतलब तब
तेव्हा, मराठीमध्ये तेव्हा असं म्हटलं जातं त्याला, तेव्हा. तर ते सांडे रगत जब वो खून गिरता है तब उनका फूटे दुखा की घाघर, यानी कि दुख का मटका फूटना, यानी कि कैसा कुछ मटका फूटता है क्या, नहीं, पर उनको तब बहुत दुख होता है। इसका मतलब क्या है कि फूटे दुखा की घाघर, यानी उनको तब बहुत दुख होता है जब वो अपने बच्चों के लिए मेहनत करते हैं, सुख ढूंढने की कोशिश करते हैं, पर जब वो कभी कभी वो यशस्वी भी नहीं होते हैं, उनको कुछ जख्म हो जाती है, कुछ दुख आता है, तो वो दुखी हो जाते हैं, लगता है उनका खून गिरता है, यानी कि वो दुखी हो जाते हैं, तब उनकी दुख की घाघर फूटना, यानी उन्हें बहुत ज्यादा दुख होता है। देखो ये मराठी भाषा जो है ना समझने में थोड़ी कठिन है, पर आप अगर ध्यान से देखोगे, सुनते जाओगे एक दो बार, तो आपको समझ में आएगी। चलो आगे बढ़ते हैं। राब राबता बापाले लय झाल्या खोल जखमा, नाही डोयाले गा झोप सेवा करे माय रखमा. देखो, राब राबता माझ्या बापाला खूप जखमा झाल्यात. लय म्हणजे काय, खूप जखमा झाल्या, म्हणजे शेतामध्ये राबताना, कष्ट करताना, राबताना म्हणजे कष्ट करताना माझ्या बापाला खूप, म्हणजे वडिलांना खूप खोल जखमा झाल्या आहेत. नाही डोयाले का झोप, म्हणजे डोळ्याले म्हणजे काय, डोळ्याला त्यांच्या झोप नाहीये, इतक्या जखमा झालेल्या आहेत, त्रास होते, तर त्यांना रात्रीची झोप नाही लागत. सेवा करे माय रखमा, तेव्हा रात्री माझी आई काय करते, त्यांची सेवा करते, त्यांच्या जखमांवरती औषध मलम लावते, तेल लावते, त्यांची सेवा करते. राब राबता है पापाले, मतलब क्या कि मेरे पिताजी बहुत, राबना यानी कि कष्ट करना, बहुत कष्ट करते हैं, काम करते हैं, मेहनत करते हैं, उसी वक्त उनको ल यानी कि बहुत सारी जख्म हो जाती है। फिर ये जख्म हो जाती तो नई डोयाल यानी कि आंख नहीं लगती है, नींद नहीं आती है। नाई डोयाले का झोप मतलब उनको नींद नहीं आती है, तब क्या करती है मेरी माँ उनकी सेवा करती है। माँ ये रखमा, माँ को क्या रखमा बोला है, मेरी माँ रखमा उनकी क्या करती है, सेवा करती है, उनको जो चोटें लगी हुई है उन चोटों के ऊपर मलम लगाती है, उनकी सेवा करती है, क्योंकि वो थक के आते हैं ना, इसलिए। लय भोगल बापानं रात दिवसाचं दुःख, नशिबानं दिला धोका त्याले नव्हतं काही सुख. लय भोगलं बापानं, लय म्हणजे खूप, सांगितलं ना मला, भोगलं म्हणजे खूप भोगलंय माझ्या वडिलांनी. रात्र दिवसांचं दुःख, खूप दुःख माझ्या वडिलांनी भोगलेलं आहे, खूप कष्ट करून सुद्धा नशिबाने त्यांना साथ दिलेली नाहीये, त्यांच्या काही जीवनामध्ये सुख त्यांना मिळालेलं नाही. बघा आता आपण बऱ्याच ठिकाणी तुम्ही विद्यार्थी वाचत असतील, शेतकरी आत्महत्या, शेतकरी राजा काय करतो, आपल्या पावसासाठी थांबलेला असतो, तो शेतामध्ये पेरणी करतो, खूप काबाड कष्ट करतो, आणि कधी कधी जेव्हा उत्पन्न यायची वेळ असते तेव्हाच खूप सारा पाऊस येतो, बऱ्याचसं उत्पन्नाचं नुकसान होऊन जातं. हा, तसंच त्याच्या वडिलांचे, त्यांनी खूप कष्ट भोगलेले आहे, रात्रंदिवस त्यांनी दुःख भोगलेले आहे, पण नशिबाने पण त्यांना काय दिलेला, धोका दिलेला आहे, म्हणजे त्यांना कामामध्ये यश मिळालेलं नाही, त्यांच्या जीवनामध्ये त्याला नव्हतं काही सुख, नव्हतं म्हणजे काही सुख त्यांना नव्हतं, त्यांच्या जीवनामध्ये खूप कष्ट करूनही खूप सुख माझ्या वडिलांना मिळालेलं नहीं। देखो बच्चे, यहाँ पे क्या बोला है कि लय भोगल बापा ने, मेरे पिताजी ने बहुत भोगा है, यानी कि बहुत उन्होंने सहन किया हुआ है, रात दिन उन्होंने काम किया है, दुख झेला है, पर तकदीर, नसीब यानी कि तकदीर ने भी उनको धोखा ही दिया, उनको जीवन कभी सुखी नहीं हुआ। देखो हम लोग किसानों के बारे में अगर हम लोग सोचते, तो किसान खेती करता है, पूरा वो बीज बोता है, उसकी पूरी सफल की फसल जो होती है, सॉरी फसल जो होती है उसका ध्यान रखता है, और जब ये फसल बड़ी हो जाती है, जब वो निकालने का टाइम आता है, तभी तभी क्या हो जाता है कि बहुत बारिश आ जाती है और वो फसल पूरी खत्म हो जाती है, नष्ट हो जाती है, यानी कि उस किसान की इतनी मेहनत पे पानी फिर जाता है, बराबर। उसको फिर क्या होता है कि इतनी मेहनत करने के बाद भी जो सुख नहीं मिलता है, जो ये होता है ना, निसर्ग होता है, नेचर उसको धोखा दे देता है, बारिश की वजह से उसकी सब फसल चली जाती है, ऐसा हमने बहुत बार देखा है। तो उसी तरह इनके पिताजी ने भी बहुत कष्ट किए, बहुत मेहनत की, पर तकदीर ने उनको सुख नहीं दिया है। त्याने जीवाचंच केलं लेकरासाठी रानं, उन्हामधी भाजे पाय त्याचं नव्हतं त्याले भानं. त्यांनी आपल्या जीवाचंच लेकरासाठी काय केले, रान केलेलं आहे, म्हणजे खूप मेहनत केलेली आहे त्यांनी आपल्या मुलांसाठी, लेकरांसाठी, म्हणजे आपल्या मुलांसाठी. उन्हामध्ये भाजे पाय, म्हणजे उन्हामध्ये त्यांचे पाय भाजायचे, चप्पल सुद्धा नसायची पायामध्ये, त्याचंही त्यांना भान राहायचं नाही.
म्हणजे जाणीव नाही व्हायची मुलांसाठी कष्ट करताना त्यांना जाणीव नाही राहायची की आपल्या पायात चप्पल नाही आहे, आपले पाय भाजता आहेत, हे त्यांना काहीच नाही. फक्त एकच ध्येय की आपल्याला आपल्या मुलांसाठी काम करायचं आहे, मुलांना सुखी ठेवायचं आहे. सुंदर भावना मांडलेल्या आहेत बघा याच्यामध्ये. यहाँ पे क्या बताया है, त्याने जीवाचंच केलं लेकरासाठी रानं, उन्हामध्ये भाजे पाय त्याचं नव्हतं त्याले भानं. इसका मतलब क्या है कि उन्होंने हमेशा अपने बच्चों के लिए, लेकरासाठी यानी अपने बच्चों के लिए अपनी जीवन का रान करना यानी कि बहुत मेहनत करना. जीवाचे रान करणे म्हणजे खूप मेहनत करणे. त्यांनी मुलांसाठी खूप मेहनत केली. त्या जब उन्होंने बच्चों के लिए बहुत मेहनत की, ऊन यानी कि धूप में उनके पैर जल रहे थे, उनको ये भी ध्यान नहीं था कि अपने पैरों में चप्पल नहीं है, अपने पैरों को चटके लग रहे, अपने पैर जल रहे हैं. भान यानी कि ये उनको ध्यान ही नहीं था. भान ना होना यानी उनको वो ध्यान ही नहीं था. उनको सिर्फ इतना ध्यान था कि मुझे मेरे बच्चों के लिए काम करना है, बच्चों के लिए उनके सुख के लिए मुझे काम करना है. धूप में मेरे पैर जल रहे हैं, क्या हो रहा है, ये इस बात का उनको बिल्कुल ध्यान नहीं था. सिर्फ बच्चों के लिए काम करना, इसमें ही उनका ध्यान लगा हुआ था. मतलब बच्चों के लिए जब काम करते तो जो भी दुख होता है तो उसकी परवाह पिताजी नहीं करते हैं, इसका ये मतलब होता है. जेव्हा वडील आपल्या मुलांसाठी काम करतात तेव्हा त्यांना दुःखाची जाणीव नसते. म्हणजे पायाला चटके जरी लागली तरी त्याची जाणीव त्यांना राहत नाही. फक्त मुलं त्यांच्या डोळ्यासमोर असतात. उभ्या जिनगानीच माह्या केलं बापा नगा सोनं, माया बापाच्या कष्टाची मले हाय सदा जाणं. उभ्या जिनगानीचं म्हणजे संपूर्ण जीवनाचं, जिनगानीचं म्हणजे काय, जीवनाचं, माझ्या जीवनाचं माझ्या वडिलांनी काय केलं, सोनं केलं. म्हणजे मला मात्र त्यांनी खूप कष्ट सहन केले, पण मला मात्र त्यांनी जीवनाचं सोनं केलं. म्हणजे मला हव्या त्या सुखसोयी त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत. आणि माझ्या बापाच्या कष्टाची मला आहे सदा जाणं, म्हणजे जाण म्हणजे जाणीव. पण मला पण माझ्या या वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. मी कधीच ही गोष्ट विसरणार नाही की त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सहन केलेला आहे, असं इथे शेवटी हा मुलगा म्हणतो. आणि खरंच प्रत्येक आई वडिलांची हीच इच्छा असते बाळांनो की ते तुमच्यासाठी खूप कष्ट करतात. तुमचे आई वडील पण भले ते असं शेतात जात नसतील कुदळ फावडं घेऊन, पण ते कुठे जॉबला जात असेल, कुठे काम करत असतील, तिथेही त्यांना काही कामाचं टेन्शन असतील तुमच्या वडिलांना. पण जेव्हा ते तुमच्यासाठी काम करतात ना, तेव्हा ते सगळं टेन्शन विसरून जातात आणि तुम्हाला हवं ते मिळवून देतात. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांच्या कष्टाची कदर जाणीव ठेवलीच पाहिजे. ठेवाल ना तुम्ही सगळेजण. यहाँ पे क्या बताया गया है, उभ्या जिनगानीचं, जिनगानी यानी कि मेरे पूरे जीवन का, माया यानी कि मेरे, माया का मतलब क्या, मेरे पूरे जीवन का मेरे पिताजी ने क्या किया है, सोना किया है. यानी कि मुझे सब जो सुख सुविधा होती है वो मेरे पिताजी ने दी है. मुझे कुछ कष्ट करने की जरूरत उन्होंने नहीं रखी है और मुझे ये सब उन्होंने दिया है. देखो हमारे माताजी पिताजी क्या करते हैं, पिताजी हमारे लिए कष्ट करते, हमें अच्छी पढ़ाई का स्कूल में भेजते, अच्छी पढ़ाई हमें देते, उसके लिए वो बहुत सारी फीस भरते, उसके बाद में हम लोग अच्छे जॉब पे लग जाते, बहुत अच्छा पेमेंट सैलरी हमें मिलती है. तो ये क्या हो गया, हमारी लाइफ का सोना हो गया. हम अच्छे से जीते ना, पूरी लग्जरी लाइफ हम लोग जी सकते. क्यों जी सकते, पर हमारे माता पिता ने हमारे लिए मेहनत की होती है, हमें पढ़ाया होता है. तो बच्चों को भी ये बात नहीं भूलनी चाहिए. यहाँ पे भी देखो कवि ने क्या बताया है कि मुझे भी ये बात का ध्यान है कि मेरे पिताजी ने मेरे लिए बहुत मेहनत की है. ये बात मैं हमेशा ध्यान में रखूंगा. उनकी मेहनत जो उन्होंने मेरे लिए की है वो सदा जान यानी कि मले हाय सदा जान, यानी मैं हमेशा ये बात ध्यान में रखूंगा. मेरे ध्यान में है कि मेरे माता पिता ने मेरे लिए, मेरे पिताजी ने मेरे लिए बहुत मेहनत की है, बहुत दुख झेला है और तभी मुझे ये सुख मिला है. तो मैं उनका हमेशा आदर सम्मान करूंगा और ये हर बच्चे ने किए करना चाहिए. अभी देखो आपके पिताजी तो ऐसे कोई खेती में या फिर कष्ट का काम नहीं करते होंगे, वो अच्छे जॉब पे होंगे, पर वो जॉब पे भी जाते हैं, ऑफिस में जाते हैं, तो वहां पे भी उन्हें कुछ ना कुछ टेंशन होता ही है. हर एक काम में टेंशन होता है, पर वो सब टेंशन क्यों सहन करते हैं, आप लोगों के लिए, आपको सुख सुविधा मिले, आपको अच्छी पढ़ाई मिले, इसलिए. तो आप लोगों को भी ये ध्यान में रखना चाहिए कि हमारे पापा, हमारे पिताजी हमारे लिए बहुत मेहनत करती है, तो हमने भी क्या करना चाहिए, उनका सम्मान करना चाहिए. आप सब मेरे प्यारे बच्चे, प्यारे स्टूडेंट है, तो आप अपने माता पिता का जरूर सम्मान करते होगे. आपको मुझे कमेंट में लिख के बताना है कि आप अपने आपको आपके माता पिता के बारे में
क्या लगता है। तो इस तरह से ये कविता हमारी खत्म हो गई है। यहाँ पे हम शब्दार्थ देखते हैं। आपको समझने में अगर ये कठिन जा रही होगी तो वापस आप वीडियो को वापस देखना, ध्यान ध्यान से सुनना, तो आपको समझ में आ जाएगी। जितना इजी करके बता सकूं उतना इजी लैंग्वेज में मैंने आपको समझाने की कोशिश की है। बघा, तय हाती, तळ हातावर, पान, बाप, वडील, फादर, माहा, माझा, माय, आठवणीत, आठवणींमध्ये, इन मेमरी, उर, हृदय, हार्ट, रगत तेधवा म्हणजे रक्त तेव्हा, ब्लीड, लय, खूप, वेरी, नाही डोयाले, नाही डोळ्याला, क्राईंग, नाही डोयाले, क्राइंग। ये कैसे उन्होंने यहाँ पे क्राइंग दिया है, डोंट नो। माय, आई, मदर, भोगलं, सहन केलं, बियर, नव्हतं काही, नव्हतं काही, नथिंग, लेकरांसाठी, मुलांसाठी, फॉर किड्स, जिनगाणीचं, जीवनाचं, लाईफ, माया, माइंड। ये नाही डोळ्याला, इसका मैंने यहाँ पे क्राइंग दिया हुआ है। देखते हैं यहाँ पे भी किस तरह से उन्होंने दिया आहे, पण नाही डोळ्याला म्हणजे त्यांच्या डोळ्यात झोप नाहीये असा त्याचा अर्थ कवितेमध्ये होतो आहे। हा शब्दशः अर्थ त्यांनी इथे दिलेला असेल। शब्दशः त्याचा अर्थ असा होत असला तरी त्याच्या मागची भावना मात्र तिथे वेगळी आहे, हे लक्षात ठेवा। स्वाध्याय पाहूया। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। आता इथे प्रश्नांची उत्तरं आपण प्रमाण भाषेमध्ये लिहिलेली आहेत, ती तुम्ही समजून घ्या आणि तशीच उत्तरं लिहा। आपल्या भाषेत उत्तरं लिहायची आहेत। वडिलांच्या आठवणीत हृदय का भरून येते? तळहातावर आपला प्राण घेऊन वडील हे आपल्या मुलांपासून दूर जात आहेत, म्हणून वडिलांच्या आठवणीत हृदय भरून येते। अभी यहाँ पे देखो, मैंने पेंसिल से मुझे लिखना पड़ता है क्योंकि ये मेरे बेटे का टेक्स्ट बुक है, तो वो जब लिखता है उसको पेंसिल, पेन उनके नोटबुक में अलाउड नहीं है और उसको खुद के हैंडराइटिंग में ये लिखना पड़ता है, इसलिए आप लोग समझ के लेना ये हैंडराइटिंग भी, और ये पेंसिल से लिखा गया है। तो थोड़ा ध्यान देकर अगर पढ़ोगे तो आपको समझ में आएगा। वीडियो को पॉज कर लेना, स्टॉप कर लेना और फिर क्वेश्चन आंसर लिखना। प्रश्न 2, वडिलांचा संघर्ष या कवितेतून कसा मांडला आहे? वडिलांचे जीवन हे खूप कष्टमय आहे। कुदळ फावडं घेऊन ते शेतात राबतात, तेव्हा त्यांना जखमाही होतात, उन्हात त्यांचे पायही भासतात, तरी आपल्या लेकरांसाठी जीवाचं रान करतात आणि मुलांच्या जीवनाचं ते सोनं करतात। अशा प्रकारे वडिलांचा संघर्ष या कवितेतून मांडलेला आहे। म्हणजे पूर्ण कवितेचा थोडक्यामध्ये आपल्याला सार लिहायचा आहे याच्यामध्ये। फुटे दुःखाची घागर असे कवीने का म्हटले आहे? वडील हे हातात कुदळ फावडं घेऊन काम करतात, म्हणजे सुखाचा सागर शोधतात, पण जेव्हा त्यांना जखमा होतात, लागतं, रक्त सांडते, तेव्हा त्यांना खूप दुःख होते, म्हणून फुटे दुःखाची घागर असं कवीने म्हटले आहे। प्रश्न 4, मुलांनी आई वडिलांची सेवा का करायची? प्रत्येक आई वडील हे कष्टाचं जीवन स्वतः जगतात, खूप मेहनत करतात आणि मुलांना सुखी ठेवतात, त्यांच्या जीवनाचं सोनं करतात, म्हणून मुलांनी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी आणि त्यांची सेवा करावी। प्रश्न 5, कवीला वडिलांच्या कष्टाची कशा प्रकारे जाणीव आहे? उत्तर, कवीला त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव आहे, म्हणून तर कवी म्हणतात, माझ्या बापानं माझ्या जीवनाचं सोनं केलं आहे। प्रश्न 2, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा। तय हाती जीव घेऊन बाप माहा दूर जाते, सदा त्याच्या आठवणीत भरून हा उर येते। हे शब्द तर काय पुस्तकातच असतात, तुम्हाला फक्त लिहून घ्यायचे। ये तो सब वर्ड बुक में होते, आपको देख के लिखना है। प्रश्न 3, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। आता बघा, प्रत्येक वेळेला काय होतं, कविता ही अशी असते, त्याच्या मागच्या भावना असतात। आपण कुठल्या प्रकारे अर्थ घेतला आहे, तो आपल्याला काय समजलाय तो इथे लिहायचा आहे। कविता कैसी होती, इसके अलग अलग इमोशन होते, अलग अलग बातें होती है, पर इसमें से हमें क्या इमोशन पता चला है वो हमें यहाँ पे लिखना है। तय हाती जीव घेऊन बाप माह्या दूर जाते, म्हणजे तळ हातावर प्राण घेऊन वडील हे मुलांपासून दूर
जात आहेत. सदा त्यांच्या आठवणीत भरून हावर येते. नेहमी त्यांच्या आठवणीत हृदय भरून येते. म्हणजेच वडिलांची खूप आठवण येते. बघा मी कंसात लिहिलेलं आहे, वडिलांची खूप आठवण येते, असा अर्थ आपल्याला त्याचा लागलेला आहे. राब राबता बापाले लय झाल्या खोल जखमा, म्हणजे कष्ट करताना खूप जखमा झालेल्या आहेत. त्यांना बाबांना खूप जखमा झालेल्या आहेत. ती त्यांना लिहा किंवा बाबांना लिहा. उभ्या जिनगानीच माया केलं बापा नगा सोनं, माझ्या संपूर्ण जीवनाचे माझ्या वडिलांनी सोनं केलं आहे. प्रश्न चौथा, महाबाप ही वऱ्हाडी बोली भाषेतील कविता वाचताना तुमच्या मनातील भावना लिहा. आता इथे तुम्हाला तुमच्या मनातल्या भावना लिहायच्या आहेत. बघा आता मी तुम्हाला लिहून दाखवले तसे तुम्ही लिहू शकता. वऱ्हाडी बोली ही वाचताना ऐकताना खूप छान वाटते. कानावर हे शब्द ऐकताना खूप छान वाटतात. वऱ्हाडी शब्दात जे वडिलांच्या कष्टांचे वर्णन केले आहे ते मनाला खूप भिडते. पुढे जाऊया. प्रकल्प. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वडिलांचे योगदान महत्वाचेच असते. तुम्हालाही तुमचे बाबा आवडतात ना? ते का आवडतात, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते लिहा आणि बाबांसोबतचे छान छायाचित्र चिकटवा. आता इथे एक शेतकऱ्याचं चित्र लावून दिलेलं आहे. तिथे फोटो लावायचा होता पण माझ्या मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा फोटो इथे लावायचा नाही म्हणून साधं चित्र आम्ही लावून दिलं एका वडिलांचं कष्ट करणाऱ्या. इथे तुम्हाला काय करायचंय, तुमच्या बाबांचा आणि तुमचा फोटो लावायचा आहे आणि तुमच्या बाबांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला लिहायचं. यहाँ पे आपको क्या करना है, आपको आपके पापा के लिए क्या लगता है वो यहाँ पे लिखना है और इसमें क्या करना है, आपके और आपके पापा की पिक्चर यहाँ पे लगानी है. ये ध्यान में रखना. मी आणि माझा भाऊ, अभी मेरे बच्चे ने कैसे लिखा है उसने, तो वो मैं आपको पढ़ेगी, वो मैंने आपको बताया ना वो भी 5th स्टैंडर्ड में ही आपके जैसा, तो उसने उसके पापा के बारे में क्या लिखा है वो मैं आपको पढ़ के सुनाती हूँ. मी आणि माझा भाऊ, आमच्या जीवनात आमचे बाबा खूप महत्वाचे आहेत. या कवितेच्या पहिल्या ओळीचा अर्थ जेव्हा टीचरांनी सांगितला तेव्हा माझ्या भावाला आम्ही हॉस्टेलला सोडून आलो तेव्हा रडणारे माझे बाबा मला आठवले. ते पण आमच्यासाठी खूप कष्ट करतात. ते स्वतः शिक्षक आहेत म्हणून ते आमचा अभ्यास स्वतः घेतात. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतात. आम्ही दोघे भाऊ जी वस्तू मागतो ती लगेच आम्हाला आणून देतात. माझे बाबा मला खूप आवडतात. ते आमच्यावर खूप प्रेम करतात. अब ये देखो, ये मेरे बेटे ने उसके पापा के लिए लिखा है, जैसे जो उसके मन में वो उसने यहाँ पे लिखा है. तो इस तरह से आपको भी करना है बच्चों. आपके मन में जो है आपके पापा के लिए वो यहाँ पे लिखना है और नीचे आपकी और आपके पापा की फोटो लगानी है. ये YouTube पे इसलिए हमने उसकी फोटो यहाँ पे नहीं लगाई पर उसके बुक में उसने उसके पापा की और उसकी फोटो लगाई हुई है. तो आप ये ध्यान में रखना. और आपको ये कविता कैसे लगी, समझ में आई क्या नहीं, ये मुझे कमेंट करके जरूर बताना क्योंकि ये थोड़ी हार्ड कविता है. आपको समझ में आ रहा है क्या नहीं, ये आप कमेंट करके अगर मुझे बताओगे तो मैं और अच्छी तरह से आपको पढ़ा सकती हूँ. तुम्हाला कविता लक्षात आली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला आणखीन चांगल्या प्रकारे तुम्हाला शिकवता येईल. आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच लगेच पाहायला मिळतील. जिन्होंने अब तक चैनल को सब्सक्राइब नहीं किया है जल्दी से सब्सक्राइब करो और बेल आइकन दबा दो, यानी आने वाले वीडियो का नोटिफिकेशन आपको सबसे पहले मिलेगा. चलो फिर मिलेगी अगले वीडियो में. तब तक क्या करना है, हसते खेळते पढ़ाई करनी है. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करूया, हसत खेळत अभ्यास करूया.